मित्रांनो, एका धक्कादायक रिपोर्टनुसार 2050 पर्यंत जगातील 60 ते 70% लोकसंख्येला चष्मा लागणार आहे. विचार करा, आज लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचा स्क्रीन टाइम वाढलाय आणि त्याचा थेट परिणाम होतोय आपल्या डोळ्यांवर. याचाच अर्थ असा की येणाऱ्या काळात जगामध्ये अन्नानंतर सर्वात जास्त गरज कुणाची भासणार असेल तर ती चष्म्यांची आणि व्हिजन एक्सपर्टची. जिथे इंजिनिअरिंगमध्ये एवढी गर्दी वाढली आणि मेडिकलला ॲडमिशन मिळवणं कठीण झाले, तिथे एक असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही डॉक्टर न होताही स्वतःचं क्लिनिक उघडू शकता आणि प्रतिष्ठेचं करिअर करू शकता. आज आपण बोलणार आहोत बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री या कोर्सबद्दल, जो तुम्हाला कधीच बेरोजगार राहू देणार नाही. चला सविस्तर जाणून घेऊया ऑप्टोमेट्री म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, ऑप्टोमेट्री म्हणजे केवळ चष्म्यांचा नंबर काढणं नाही, तर डोळ्यांची प्राथमिक तपासणी करणं, दूरदृष्टी ओळखणं, कॉन्टॅक्ट लेन्स फिटिंग करणं आणि डोळ्यांच्या व्यायामाद्वारे दृष्टीमध्ये सुधारणा करणं, ही सर्व कामे ऑप्टोमेट्रिस्ट करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर डोळ्यांच्या डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर तुमचं 12वी सायन्स पूर्ण असावं लागतं. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तुमचे मुख्य विषय असावे लागतात आणि किमान 50% गुणांची अट असते. परंतु ॲडमिशन हे मेरिटनुसार होतात मित्रांनो. 50% हे कमीत कमी मार्क असायलाच पाहिजे, पण जेवढे मुलं ॲप्लिकेशन देतील तेवढ्या मेरिटनुसार घेतले जातात. प्रवेशासाठी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांच्या CET, आपल्या महाराष्ट्र राज्याची CET पण चालते, CET परीक्षा असते बघा, किंवा काही नामांकित संस्थांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा असतात, त्या पण आपल्याला द्याव्या लागतात. काही कॉलेजेस स्वतःची परीक्षा घेतात, एंट्रन्स परीक्षा. आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी नीट बंधनकारक नसली तरी अनेक टॉप कॉलेजमध्ये नीटचा स्कोअर पण फायद्याचा ठरतो तुमच्यासाठी. नीटमधले मार्क पण फायद्याचे राहतात. हा कोर्स एकूण 4 वर्षाचा आहे मित्रांनो. यामध्ये 3 वर्ष तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल शिकवलं जातं, ज्यामध्ये मानवी शरीरशास्त्र, डोळ्यांची रचना आणि ऑप्टिक्सचा समावेश असतो. शेवटचं 1 वर्ष खूप महत्त्वाचं आहे. हे असतं कंपल्सरी इंटर्नशिप. हे वर्ष, कारण इथं तुम्ही प्रत्यक्षात रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करायला शिकता आणि स्वतःचा आपण म्हणू की एक प्रॅक्टिसनं स्वतःचं स्किल वाढवण्यासाठी ही संधी असते तुम्हाला शेवटच्या एका इंटर्नशिपच्या काळातली. कारण इथं प्रत्यक्ष फील्डवर तुम्हाला अनुभव मिळतो पेशंटसोबत, रुग्णांसोबतचा. आता चर्चा करूया की हे कोर्स खिशाला परवडतात का सर? किती महाग आहे? यांची फी किती आहे की नाही? हा पण महत्त्वाचा मुद्दा असतो. आता सरकारी कॉलेजेसचं जर आपण पाहिलं, जसे की एम्स असेल किंवा सरकारी मेडिकल कॉलेजेस असतील बाकीचे, इथे वर्षाला अवघ्या 10 ते 25-30 हजारापर्यंत, 10,000पासून 25-30 हजारापर्यंत शिक्षण होतं. तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळू शकते. आता खाजगी कॉलेजमध्ये गेले तुम्ही, भारती विद्यापीठ असेल पुण्याचं किंवा लोढा असेल, ITI असेल, यासारख्या संस्थांमध्ये इथे वर्षाची फी तुम्हाला लाखामध्ये जाऊ शकते मित्रांनो. 1 लाख रुपये वर्षाला खर्च येऊ शकतो. प्रत्येक कॉलेजवर डिपेंड आहे, वेगळी फी आहे प्रायव्हेट कॉलेजची. आणि तुमची जर जिद्द असेल तर तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल लोनसुद्धा मिळू शकतं या कोर्ससाठी. ही पण सवलत बँका या ठिकाणी देतात. आता कोर्स झाल्यावर नोकरीची काय संधी आहे? महत्त्वाचं काय, कोर्स करायचा कशासाठी? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सर नंतर नोकरी आहे का नाही? तर मित्रांनो, काही काळजी करू नका. भारतामधल्या मल्टीनॅशनल ब्रँड्स जे आहेत, जसे की लेन्सकार्ट असेल, टायटन i+ असेल, लॉरेन्स अँड मेयो यासारख्या ज्या कंपन्या आहेत,
त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला स्टोअर मॅनेजर किंवा कन्सल्टंट म्हणून मोठी मागणी आहे आणि चांगला पगार मिळतो. अतिशय प्रतिष्ठेचा जॉब आहे या कंपन्यांमध्ये सुद्धा. आता हॉस्पिटलमध्ये जर तुमची काम करण्याची इच्छा असेल तर सरकारी आणि खाजगी जे डोळ्याचे हॉस्पिटल असतात या ठिकाणी तुम्ही सिनियर ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून काम करू शकता दोन्ही हॉस्पिटलमध्ये. आता काही जे चष्म्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, गॉगल्स बनवणाऱ्या, जसे की रेबेन असेल, बाउश अँड लॉम सारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत लेन्स बनवणाऱ्या, या कंपन्यांमध्ये तुम्ही सुद्धा रिसर्चर म्हणून काम करू शकता. रिसर्च क्षेत्रामध्ये या कंपन्यात जाऊ शकता. इथं पण तुम्हाला मागणी आहे. आता पगार किती मिळतो तर सुरुवातीचा पगार मित्रांनो 40-45 हजार रुपये तुम्हाला महिना सहज मिळेल. पण तुमचा अनुभव जसा जसा वाढेल तसा पगार लाखोमध्ये जाऊ शकतो. लाखांच्या मध्ये महिन्याला तुम्हाला पगार मिळू शकतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस करायचा असेल, काही लोकांना नोकरी करायला आवडत नाही, स्वतःचा बिझनेस करायचा असेल म्हणजे तुम्हाला स्वतःचं साम्राज्य उभं करायचं असेल, त्याच्यासाठी पण हा कोर्स तुम्हाला खूप युजफुल आहे. कारण तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं डिग्री, तुम्हाला डिग्री मिळाल्यावर तुमचं काउन्सिलचं लायसन मिळतं. त्यानंतर तुम्ही क्लिनिक प्लस ऑप्टिकल म्हणजे तुम्ही स्वतःचं व्हिजन सेंटर सुरू करू शकता, जिथे डोळे तपासून चष्मे विकता येतात तुम्हाला. त्याच्यानंतर आता तुम्हाला वाटेल यासाठी गुंतवणूक किती आहे. आता जागा महत्त्वाची आहे आणि 5 ते 10 लाख रुपये तुम्ही स्वतःचं सुसज्ज असं दुकान किंवा त्याला क्लिनिक म्हणून आपण सुरू करू शकता आणि महिन्याला तुमच्या स्किलवर 1-2 लाख रुपये सुद्धा महिना कमवू शकता मित्रांनो या ठिकाणी. तर ही होती या कोर्सबद्दल संपूर्ण माहिती. मित्रांनो, मेडिकलमध्ये डॉक्टर नाही झालात म्हणजे काय सर्व संपलं असं नाही, पण या क्षेत्रातले तुम्ही तज्ज्ञ बनून तुम्ही हजारो लोकांचं जग प्रकाशित करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा करिअर पर्याय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला इतर कोणत्याही कोर्सबद्दल अधिकची माहिती असेल, पाहिजे असेल अशीच, तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.